नागपूर विभागात पुरामुळे 7 जणांचा मृत्यू, हजारापेक्षा जास्त घरांचं नुकसान, 13 तालुक्यांना सर्वाधिक फटका. संपूर्ण विदर्भाला मुसळधार पावसानं झोडपलं. नागपूरसह अनेक जिल्ह्यात पूर, नद्यांसह पाणी, रस्त्यावर अनेक घरं पाण्याखाली. आजही विदर्भाला हवामान खात्याचा येलो अलर्ट, पावसाचा जोर कायम राहणार, नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. जायकवाडी यंदा पूर्ण क्षमतेनं भरणार. 2 महिने आधीच नाशिकचं पाणी जायकवाडीत, सध्या 60% अधिक पाणीसाठा, अर्ध्या मराठवाड्याची चिंता मिटली. उजनी धरणाची 100% वाटचाल, पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांची तहान भागणार, उजनीतून विसर्गही सुरू. अलमट्टी प्रकरणी महाराष्ट्र स्वतंत्र दावा करणार, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या बैठकीमध्ये निर्णय, केंद्रालाही साकडं घालणार. संजय गायकवाड यांनी मारहाण केलेल्या कॅन्टीन चालकाचा परवाना रद्द, एफडीएच्या चौकशीनंतर अजंता कॅटर्सचा परवाना रद्द करण्याचा निर्णय, निकृष्ट जेवणावरून भडकलेले गायकवाड. जनसुरक्षा विधेयकात सभागृहामध्ये मांडलं जाणार, जनसुरक्षा विषयक संयुक्त समितीचा अहवाल समोर, विधेयकाला मात्र विरोध कायम. मोर्चाला परवानगी नाकारल्यानं मीरा भाईंदरमध्ये पोलीस आयुक्तांची तडकाफडकी बदली, आयुक्त मधुकर पांडे यांची उचलबांगडी, निकेत कौशिक यांची नियुक्ती. मुंबईकरांचा प्रवास होणार सुसाट, मस्जिद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेल्या सिंदूर पुलाचं लोकार्पण, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पुलाचं लोकार्पण. लोकल ट्रेनच्या गर्दीचा मुद्दा दिवसेंदिवस गंभीर, 15 ऐवजी 18 डब्यांच्या लोकल सुरू करण्याची मागणी, गर्दीवर तोडगा काढण्यासाठी पर्यायांची चाचपणी. अय्यालिका तपासण्यासाठी विद्यार्थिनीचे कपडे काढून तपासणी, शहापूरच्या शाळेतला धक्कादायक प्रकार, मुख्याध्यापिकेसह 8 जणांविरोधात पोक्सो अंतर्गत कारवाई. गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं साईंच्या शिर्डीत अलोट गर्दी, पार पडली मिरवणूक, रात्रभर मंदिर दर्शनासाठी खुलं. गुरुपौर्णिमेनिमित्तानं अक्कलकोटमधील स्वामी समर्थ मंदिरात मोठी गर्दी, राज्यातील इतर मंदिरांमध्ये सुद्धा भक्तांची रांग. आळंदीमध्ये गुरुपौर्णिमेच्या दिनी व्यासपूजा. गुरुपौर्णिमेला दोनही शिवसेनेचे नेते बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाणार, ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे नेते बाळासाहेबांना करणार अभिवादन. संभाजीनगरच्या इतिहासातील सर्वात मोठी अतिक्रमणाविरोधात कारवाई, आतापर्यंत 5,500 मालमत्तांची पाडापाडी, अनेकांचे संसार रस्त्यावर. राजधानी दिल्लीला भूकंपाचे धक्के, 4.4 रिश्टर स्केलचा भूकंप, भूकंपाच्या धक्क्यांनी पुन्हा एकदा दिल्ली हादरली. अंतराळवीर शुभांशु शुक्लाकडून अंतराळ स्थानकात मेथी मुगाची शेती, तेच अंकुर पृथ्वीवर आणणार, पुढील पिढ्यांचं संशोधन होणार. मुंबईकरांचा गुन्हेगार तहव्वूर राणाविरोधात पहिला आरोपपत्र दाखल, भारतात विविध ठिकाणी हल्ले घडवून आणण्याच्या कटात राणाचा सहभाग, मुंबई हल्ल्यात पाकचा हस्तक असल्याचीही दिली कबुली. भारत विरुद्ध इंग्लंड तिसरी कसोटी आजपासून सुरू होणार, आतापर्यंत मालिकेमध्ये 1-1ची आघाडी, बरोबरीचा सामना कुणाच्या बाजूने झुकणार याकडे लक्ष. Thank you.